शेवटचा दिवस. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला आपण सुरुवात होताना पाहिली. सांगली ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष शेवटचा दिवस आजच्या स्पर्धेचा. कालच्या दिवशी आपण कालच्या दिवसापासून आपण इथे 12 संघांना खेळताना पाहिलं. त्यानंतर 4 महिलांच्या टीम देखील आपल्याला खेळताना दिसला. प्रथमतः सांगली ब्राह्मण समाजाअंतर्गत खेळत असताना महिलांच्या टीमला देखील एक चांगलं प्लॅटफॉर्म सजवून दिलं क्रिकेटच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. लुझरची मॅच असणार. एका बाजूला बाणकर त्यांच्या आगे सतपाळ. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानाचा ताबा घेतलाय. कालच्या दिवसापासून आपण काही मॅचेस पाहिले. तर एकच मॅच होती, अति धावपळ 40ला टच केलं गेलं. इथून आजच्या दिवसामध्ये येत असताना वातावरणामध्ये आपण तो थोडासा बदल देखील पाहतोय. तर तुम्हाला कालच्या दिवसापासून झालेल्या मॅचेस तिथे ॲव्हरेज स्कोर किती आहे, कशा प्रकारे धावपळ बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या षटकामध्ये ते स्ट्राईक रेट वाढवणं गरजेचं आहे, प्रत्येक गोष्ट पाहणं गरजेचं असं. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचला सुरुवात होईल. सर्वप्रथम इकडच्या घरामध्ये होतील वंदन करूया. समालोचनाला सुरुवात करत असताना श्रीच्या चरणी नतमस्तक होऊया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समंप्र निर्विघ्नं कुरुमध्ये व सर्व कार्येषु सर्वदा. सचिनच्या पहिल्या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड घेत असताना स्टिप आउट करून फटका हवेमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत होते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर वाईट चेंडू हाताळला. अतिरिक्त 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा आपण पाहतोय. फटका केला डाव. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला थोडस जज करत असताना चुकी केली. चुकीचं रूपांतर चेंडू निघून गेलाय. लॉंगॉनला क्लिअर करत असताना सीमारेषा पार षटकार. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले. फिकी वेगाने गेले. एक सिंगल. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1-3 10 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. आता पॉवर प्ले षटकामध्ये कालच्या दिवसाच्या व्यतिरिक्त ती पहिली मॅच होती. विकास बॉलिंगचं गोल निघालं. पहिलं षटक हातात असताना जास्त धावा आला होता. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पॉवर प्लेचं षटक महाग नाही ठरलं. मग जमेची बाजू आहे की गोलंदाजीचा ग्राफ पुढे चालला. सर त्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु 4 ओव्हरला फक्त 29च धावा, म्हणजे नंतरच्या 3 षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्याचा उल्लेख नंतर आपण केला देखील की नंतरचे 3 गोलंदाज खूप चांगले. त्यांच्या अगेन्स्ट मोटिवेट करण्यासाठी तुम्हाला विचारती प्लॅनिंग असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट म्हणणार राज नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. पहिलं षटक एका षटकारानंतर तुम्हाला कदाचित धावफलक चालू ठेवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तुम्ही विकेटच्या दिशेने क्षेत्र निवडलं होतं. त्या दिशेने चेंडू सकाळच्या सत्रामध्ये नंतर ट्रॅव्हल थोडंसं कठीण आहे. सर आज काल पाणी पडला, असं वाटलं होतं की आज धावसंख्या
म्हणजे एकदम अल्प सांगतात ना तशी होईल, परंतु चिनाऱ्यांनी दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला आणि दाखवून दिलं की चेंडू आजही ट्रॅव्हल होऊ शकतो व रन बनवू शकतात. खूप चांगला उल्लेख केला की आज हे चेंडू ट्रबल होतं. आपण षटकानंतर ते गेल्या वर्षी काय बोललं होतं या ग्राउंडवरती किती स्कोर झाले प्रत्येक चर्चा आपण करणार. आता आधी शेवटचा चेंडू घेऊन आला. शेवटच्या चेंडू फटका फसला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण नाही पोहोचू शकले. शेवटच्या चेंडूमध्ये डिक्लेअरची एक धाव ऍड होत असताना षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक धावा पाहतोय 12 धावा. सर कालचे जे सामने झाले त्या सामन्याचे एव्हरेज स्कोर म्हणजे 35 रन जर झाला तर गोलंदाजी करणाऱ्या संघा म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला असं वाटते की ही धावा ज्या आहेत त्या डिफेंडेबल आहेत. आज एकंदर परिस्थिती बदललेली आहे, पाणी पडलेलं आहे, त्यानंतर हवामान ढगाळ झालेलं आहे, तर आज सर रन वाढू शकतात की थोडं कमी आहे, म्हणजे 25 धावा पण आपण डिफेंडेबल समजू शकतो. नक्कीच सर, आपण कालच्या दिवसात तुम्ही उल्लेख केला ना. आता एकाच कर्णधारांनी सांगितलं होतं की ॲव्हरेज स्कोर बिंदास स्कोर जे कर्णधार 5 साठी आले त्यांनीच फक्त सांगितलं की आत्मविश्वासाने 35 बस झालं. कोणीही सांगितलं नव्हतं की 40, म्हणजे एखाद्याला विचारलं की किती धावा करायच्या पहिल्या इनिंगचा अटॅकिंग बॅटिंग करत असताना, तर त्यांनी सांगितलं 40+ या 45. पण तिथे तुम्ही नाही पोहोचू शकत. त्या बिंदास कोफर्टच्या कर्मचाऱ्यांनी माईकवरती कॉन्फिडन्सने सांगितलं की 35 पुरुष आहेत या मैदानावरती लढत असताना. हा सर एक्सपिरियन्स असतो. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना प्रत्येक ग्राउंडचा अंदाज, झालेल्या मॅचेस तुम्ही कशा प्रकारे पाहिल्यात ना ह्याचा तो अनुभव होता. आणि 35ला डिफेन्स करण्याचा 20च्या आतमध्ये थांबवलं, हा तो कॉन्फिडन्स होता. पहिलं षटक स्वतः कर्णधाराने हाताळलं होतं. पाफरचं षटक मात्र 2 ते 4 धावांचं हाताळलं होतं. फुलटच चेंडू अनसोडला करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक आला. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 13 धावा मंदारांच्या झोलीने अकालच्या दिवसात बसून त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं. आणि एक गोष्ट होती की बिंदास कोफरीच्या मॅचमध्ये मंदार तुम्ही खेळत होता, वेळ कशा प्रकारे घालवायचा असतो आणि वेळ आणि खेळ कधी बदलायचा असतो ते क्षेत्ररक्षण करत असताना ते 30-35 धावा डिफेन्स करत असताना दिसला होता. ते पाहणं गरजेचं. सांगता बॅट का किनारा, विकेट किपरचा सहारा नाही. थोडासा चेंडू वरतून गेला. एक सिंगल ऍड होत असताना डिक्लेअरची 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ चालू. सर बघा ना, हाताळली तो सचिन व भागेश हे दोघी होते. भूमिका आणि ती भूमिका ती खूप चांगल्या प्रकारे पार पडते. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू सर मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता डॉट येते. तर सर नामवंती सातबाळातर्फे आता जो आलेला आहे फलंदाज दिशांत, हा एक समाजातील टॉप 5-6 जे ऑलराऊंडर आहे त्याच्यामधलं एक आणि अतिशय तडाखेबाज असा फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी तो सामना बदलू शकतो, चेंडू सीमारेषेपार पाठवू शकतो. सर सामना बदलण्याची गरज देखील आहे. उभं राहणं विकेटवरती गरज आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. त्यासाठी दिशांतला विकेटवरती उभं राहत असताना आपल्या संघासाठी तो चांगला खेळ करणं गरजेचं आहे. दिशांत किती वेळ उभं राहू शकतो हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. जसं तुम्ही दिशांचा उल्लेख केला, त्याला थोडीशी भाग्यश्री शेवटच्या चेंडू हातात असताना दिशा बदलली. वाईड एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय.
एक्स्ट्राची एक धाव ऍड होत असताना धावफलक 15 वरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे सरसावतात. अफेकी वेगाने 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. खूप चांगली सिंगल डबल दिशांना देखील माहिती आहे की धावफलक चालू ठेवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धावा. सर माझ्या हातात धरू का माईक, म्हणजे माझ्या हातात आल्यावर आवाज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू, पहिल्या 12 चेंडूमध्ये तुम्ही 17 केल्यात, नंतरच्या 12 मध्ये तुम्हाला किती धावा करायच्या आहेत याचं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. एक चांगलं टार्गेट सेट करणं, या ग्राउंडवरचा ॲव्हरेज स्कोर तुम्हाला किती करायचं, तुमच्या गोलंदाजामध्ये किती गुणवत्ता आहे, आता किती धावा डिफेन्स करू शकतात, याचं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. सर पहिल्या षटकामध्ये 12 म्हणजे ते पॉवर प्लेची ओव्हर जी आहे सर, म्हणजे ती दोन्ही साईडला बरोबर गेलेली आहे. तसं बघितलं तर 60% ती रातोडी संघाच्या साईडला होती. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहेत. विकेटचं पतन खूप चांगला झेल, मैदानाच्या आतमध्ये आपल्या काही चूक नाही गेली. नीरज नाईक नवीन फलंदाज. सत्वा संघाचा आपण जर का विचार केला, अप्रत्येक खेळाडू येतोय, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये फटका फसला तर तो मुस्टान स्टोक झाला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेला आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षकांनी काहीच चूक न करत असताना खूप चांगला झेल टिपला गेला. इथून विकेटवरती उभं राहणं, जसं आपण उल्लेख केलाय की समाजामध्ये खेळत असताना दिशांची एक वेगळी ओळख आहे. तो काही त्या तुल्यबल जे अष्टपैलू खेळाडू त्यांच्यामध्ये त्याचे नाव घेतलं जातं. त्यासाठी त्याला तसा खेळ करणं देखील गरजेचं आहे. आता संघाची जी सध्याची स्थिती आहे ना, त्यासाठी विकेटवरती उभं राहून निदान 30+ नेणं टार्गेट गरजेचं आहे. दिशांत किती वेळ विकेटवरती उभं राहील हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. नवीन आलेला फलंदाज पहिला चेंडूवरती मिड ऑफच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बरोबर फटका खेळला. क्षेत्ररक्षक नव्हतं, फक्त मिड ऑफला क्लिअर करायचं होतं आणि मिड ऑफला क्लिअर करत असताना चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार, चौकार. यानंतर होणारी मॅच दुर्गामाता घास 11 विरुद्ध गुरुदत्त पडई. दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये गेलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये आहे, पण चेंडूच्या खालती कोण आहे? भागेश. एका सेफ हँड मध्ये झेल टिपला. विकेटचं पतन. एका चौकारानंतर तुम्हाला स्कोर कार्ड चालू ठेवणं हे गरजेचं आहे. दुसरा चेंडू अख्खोटप्पाच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या खालती जेव्हा जेव्हा भागेश असेल तो सेफ हँड आहे, तर सेफ हँड मधून कदाचित झेल मिस होणं खूप अवघड असणार आहे. आणि खरं भागेशने काहीच चूक न करता इझी तो कॅचला खूप चांगल्या प्रकारे कंप्लीट केलं. विकेटचं पतन. वन 21 धावा, 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 21 धावा आपण पाहतोय. चौकारानंतर विकेट आल्या. अमरनाथ बघा, आपण पाहू शकता की चौकार आला. चौकार खूप सेन्सिबल क्रिकेट. मिड ऑफला क्लिअर केलं, मिड ऑफच्या डोक्याच्या वरतून चौकार आला. त्याच्यानंतरच्या अख्खोटप्पाचा चेंडू जो रडारमध्ये त्यावर प्रहार करत असताना विकेट गेले. थोडंसं आता कुठेतरी धावफलक चालू ठेवण्यासाठी तुम्हाला विकेटवरती उभं राहणं गरजेचं होतं. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले होते, पण झेल नाही टिपला जाते. इथे देखील संधी होती, पण इथे कॅच कंप्लीट नाही करू शकले. एक सिंगल ऍड होत असताना 22-22. डबल 22 धावा आपण पाहतोय.
बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही झालं. चेंडू सर्व मागे निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. अख्खो टप्पाचा चेंडू हाताळला. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला. टप्पा पडल्यानंतर सर्व मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जाताना दिसला. निर्धाव चेंडूची सांगतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा 22 पाहतोय. 22-22. अमंतर एक गोष्टी चर्चा करायला आवडेल. एक चौकार आला होता या षटकामध्ये. बाकी धावा मात्र 5 आल्या. बाकी चेंडूवरती तुम्ही मोठे फटके खेळत असताना निर्धाव आणि विकेट गेल्यात. हे कुठेतरी थोडंसं तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन बंदर नाही दिसत आहे की चौकारानंतर स्कोर कार्ड चालू ठेवणं इम्पॉर्टंट असतं. सर पहा ना, या इनिंग मध्ये माझ्या मते 1 षटकार व 2 चौकार आलेत. थर्ड अंपायरसाठी अदौचितसाठी रिव्ह्यू रेफर केला गेला. त्याच्यानंतर अंपायर पंचांनी पाहिलं की नॉट आउट सांगितलं. पहिला डॉट, त्याच्यानंतर सिंगल आलाय. फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावत असताना बॉलला प्रॉपर जज नाही करता आला. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. 27 धावा आपण पाहतोय. 27. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. और 27 27 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका खेळला. सर्व क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावलाय. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी इतका वेगाने नाही करता आली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 29. 29 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 29. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. दिशांत मात्रेला आपण स्ट्राईकवरती पाहतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. स्वतः बॉल घेऊन आल्या. धावचीच्या रूपात विकेटचं पतन. थोडीशी घाई करत असताना दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन. धावफलक 30 वरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही खेळ बाकी आहे. जयला मैदान सोडावं लागतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 30 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. 30 धावा आहेत. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील आणि किती धावांचं आव्हान सेट करतील हा एक प्रश्न आहे. 30 पर्यंत म्हणजे एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. नक्कीच सर. तरी सर जे बॉल फुकट गेले, चेंडू फुकट गेले, त्यानंतर मोठे फटके भरपूर आले. पण जर चेंडू फुकट गेले नसते तर सर चित्र काही वेगळं असलं असतं. आता प्रत्येक गोष्ट आहे की आपण ते किती डॉट आलाय त्या डॉट वरती जर का प्रत्येक सिंगल असतं ना ते टार्गेट एक चांगलं असतं. 30 आहे. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. किती धावा येतील शेवटच्या चेंडूवरती का मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सिंगल डबलने संतुष्ट व्हावं लागेल का एखादा मोठा फटका येऊन धावफलक 35ला टच केला जाईल हे देखील पाहावं लागेल. हा मोठा फटका खेळत असताना काय घडेल शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे 30 वरती आहे धावसंख्या आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न बरोबर पाहिलं होतं गॅपमध्ये चेंडूला पाठवला सर्व चेंडू निघून गेला पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार चौकार. जसा उल्लेख केला होता की शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील 34 वरती धावफलक स्थिरावलं जाते 34 पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त असताना 35 धावांचं आव्हान सेट केले गेले एकता बानकर या संघासाठी. दुर्गामाता घास 11 व गुरुदत्त पडाई दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. गुरुदत्त पडाई विरुद्ध दुर्गामाता घास 11 दोन्ही कर्णधार आपण प्लीज लगेचच टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस गरजेचं आहे त्या कारणास्तव आपणास विनंती केली जाते. एकता बानकर या संघासाठी 35 धावांचं आव्हान सेट केलं गेले. त्याआधी आमचे डीजे ऑपरेटर रेडी होत आहेत. एक हलकीशी धून ऐकूया डीजेची आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये येऊया. अध्यक्ष सन्मान्य राहुलजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुर्गामाता घास 11 विरुद्ध गुरुदत्त पडाई या दोन संघांमध्ये टॉस होतोय. सन्माननीय अध्यक्ष साहेब राहुलजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. दुर्गामाता घास 11 टॉस जिंकले डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ओके
येस ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात करायची. दोन सलामीवीर बॅटर एकता मानकरच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मारवरती चिनार सज्ज होतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. 35चा पाठला. पहिला चेंडूवरती जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. हवेमध्ये येत असताना क्षेत्ररक्षक चेक केलं जाईल का? चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. फटका बघा ते पॉवर जनरेट खूप चांगल्या प्रकारे केली होती. पण कदाचित त्या दिशेने सकाळ सकाळी चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी पाहिलं, स्क्रीनवरती दर्शवलं, त्यानंतर सांगितलं भाग्येशला मैदान सोडावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. एक पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय बॉलला जज केलं होतं जयनी. बघा बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता. सोपी गोष्ट नसतं. चेंडू जेव्हा हवेमध्ये असतो तेव्हा ती बाउंड्री लाईन देखील ती कव्हर करणं गरजेचं होती. बरोबर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभे होत असताना खूप चांगला झेल टिपला. त्या बॉलला प्रॉपर जज केलं आणि स्वतःचं बॉडी संतुलन देखील कंट्रोलमध्ये ठेवलं. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्वतःचं शरीराचं संतुलन खूप चांगल्या प्रकारे स्वतःला कंट्रोल केलं आणि बॉडी स्वतःची नियंत्रणामध्ये ठेवली होती. इतका वेळ चेंडू हवेमध्ये होता. त्याच्यानंतर आत्मविश्वासाने स्वतःच सांगितलं की झेल आहे, मी खूप चांगला झेल टिपला आहे. मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनपेक्षा ती जी रोप आहे त्याच्यावरून पाय माझा खूप लांब आहे असं स्वतः दर्शवलं होतं. भाग्येश एक मोठा विकेट एकता बानकरसाठी मैदानाच्या बाहेर येताना दिसला. भाग्येशला मैदान सोडावं लागलं. पहिल्या चेंडूवरती पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि कदाचित त्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. त्या कारणास्तव तो चेंडू इतक्या वेळ हवेमध्ये होता. सर्वांची नजर त्या चेंडूवरती होती. पण काय झेल, अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे अपील केली. निर्धाव चेंडूचे सांगता. पॉवर प्लेचा षटक आहे मंदार. पहिल्या 2 चेंडूवरती अजूनही एकही धावा नाही गेले. येणारे 4 चेंडू किती धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिसतील? सर तसं बघितलं तर कमीत कमी 10 धावा यायला गरजेचं आहे. परंतु जो गोलंदाज आहे चिनार हा अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे आणि गेले 2 ते 3 वर्ष त्याचा गोलंदाजीचा ग्राफ जो आहे सर तो उंचावत आहे. खूप चांगला उल्लेख. खूप चांगला उल्लेख. 2 ते 3 वर्ष तो गोलंदाजीचा ग्राफ उंचावतोय. त्यामागचं कारण त्यांनी सातत्याने चिनारने अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती बॉलिंग केले. खोलवर टप्प्याचे चेंडू बरोबर दोन्ही चेंडू लगातार खोलवर टप्प्याचे हाताळले. 4 चेंडूंचा आतापर्यंत एक झालाय. नंतर मात्र 1 धाव खर्च केले. काय अप्रतिम 4 चेंडू हाताळलेत. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत आल्यात. झेल नाही टिपले गेले. इथून देखील संधी होती. जर का झेल टिपलं गेला असता विकेटचं पतन झालं असतं. पण इथून झेल नाही टिपलं गेलं. एक सिंगल कंप्लीट केली गेली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. मात्र 2 धावा आहेत मंदार आमच्या जोडीने आहेत. तर नक्कीच फक्त 2 धावा आल्यात. परंतु जे फलंदाज आहेत पंचांचे हात समांतर म्हणजे सर धावा आल्यात अवांतर धावसंख्येत 1 नि भर. सर जे दोन्ही फलंदाज आहेत अक्षय हा SBPL ला सुंदर अशा फॉर्म मध्ये होता. कधीही तो सामना बदलू शकतो. त्याच्यामध्ये सर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि मेन म्हणजे त्या बानकर संघाचा हुकमाचा एक्का विवेक नाईक अजून शेवटचा चेंडू डॉट आलेला आहे सर. अप्रतिम असं षटक हाताळलेलं आहे. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 3 धावा. जसं आपण उल्लेख केला विवेक नाईक एक तसनकरचं हुकुमी एक्का
त्याला थांबून ठेवलं की विवेक नाईकमध्ये ताकद आहे, क्षमता आहे, मॅच कधीही बदलू शकतो. पण जर का 24 चेंडूचा बंदार आपण खेळ करतात, तुम्हाला किती बॉलपर्यंत आपल्या फलंदाजांना थांबून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्ही पहिल्या 12 मध्ये किती धावसंख्या करता, नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवता. जर का नंतर सामना जर का तुम्ही जास्त वाट पाहत गेले लांब खेचण्याची, तर कदाचित तो मॅच जास्त लांब होईल. मग तिथपर्यंत जवळ पोहोचणं थोडंसं कठीण असतं. त्यामध्ये 24 चेंडूमध्ये तुम्हाला तुमच्या फलंदाजाला किती वेळ थांबवायचं असतं ह्याचं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं असतं. भागेशला सलामीवीर बॅटर म्हणून आपण पाहिलं होतं. अटॅकिंग मूडमध्ये भागेश आले होते. फटका देखील भागेशने खूप चांगला खेळला होता, पण थोडंसं हवेच्या विरुद्ध खेळणं कठीण असतं. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. सिंगल कंप्लीट वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट गेली. सर नक्कीच सेन्सेबल क्रिकेट काय असते ते माझ्या मते हे, जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा सर सिंगल डबल करून जी वेळ वाईट वेळ आलेली आहे ती वेळ बदलण्यासाठी असे फटके खेळणे गरजेचे आहे. खूप चांगला उल्लेख केला की सिंगल डबलनी धावफलक चालू राहतो. कालच्या दिवसामध्ये एका खेळाडूने खूप प्रभावित केलं होतं. सिंगल डबल खेळत असताना अजिंक्य नाईक सर विकेटवरती उभा राहत होता, कुणाचा सपोर्ट नव्हता भेटत टीम मधून खेळत असताना. आपण शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः विकेटवरती उभा राहिला. अशा प्रकारे मिसफिल्ड झाली तर 2 धावा महाग पडतील. क्षेत्ररक्षण करत असताना नोचा देखील इशारा आलाय, No+2 म्हणजे 3 धावा आल्यात. याच प्रकारे तुमचं धावफलक चालू राहणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये ते विकास 11 बोईंशी देखील मॅच पाहते. पहिले 3 ते 4 विकेट लवकर गेल्यानंतर त्यांनी 30 पर्यंत मजर मारली. त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्स होता की 30 आम्ही डिफेन्स करू शकतो. हे प्रत्येक मॅचेस कालच्या दिवसापासून या मैदानावरती या स्पर्धेमध्ये झाल्यात, तुम्ही पाहणं गरजेचं असतं. नो, त्याचा पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू देखील असणार आहे. आता इथून लायसन आहे, त्या बॉलला हिट केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, एक धाव कंप्लीट गेली. जेल टिपला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा. जसा उल्लेख मंदार आपण केलाच नाही की सिंगल डबलने धावफलक चालू राहते. तिन्ही चेंडूवरती आपण 2-2 धावा पाहिल्यात. धावफलक 10-10 आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 10 धावा आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, अतिरिक्त एक एक्स्ट्राची धाव ऍड होत असताना. सर पहा ना, जे पहिल्या षटकामध्ये चिनारनी कमावलं होतं तर हा गोलंदाज गमावते कशी मला शक्यता वाटते. कारण पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि आता 2 चेंडूमध्ये ऑलरेडी 7 धावा आल्यात आणि हा वाईट चेंडू आहे. चेक केलं जाते. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. डीव्हीएन प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती दर्शवते काय घडलं होतं. स्टेप आउट केलं होतं, टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या किती बाहेर निघून गेला ही प्रत्येक गोष्ट पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. डीव्हीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. चेक केलं जाते काय घडलं होतं. एका अँगलने नाही दिसत, पंच दुसऱ्या अँगलने पाहण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक गोष्ट आमचे ऑपरेटर मित्र खूप चांगल्या प्रकारे दर्शवत आहेत. पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सांगितलं वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. अतिरिक्त धाव ऍड होत असताना 11 जसं आपण उल्लेख केला होता की जे पहिल्या षटकामध्ये कमावलं होतं, इथून थोडंसं आता धावा जास्त जात आहेत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. आता टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बॅटिंग टीमने वाईट साठी रिव्ह्यू रेफर केलाय, चेक केलं जाईल. बॉलिंग टीमने आपला रिव्ह्यू गमावलाय. पर इनिंग मध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू असतो. आता बॅटिंग टीम म्हणतायत की हा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल.
काय घडलं होतं, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला कट झाला का बाहेरच्या बाजूला निघाला, ही प्रत्येक गोष्ट पुन्हा एकदा टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच गेल्यात, पाहण्याचा प्रयत्न करतायत. ऑपरेटर प्रत्येक गोष्ट प्रॉपर दाखवतायत. पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. अंपायर जो नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज आहे, त्याला थोडंसं आत घ्यायचं, अदरवाईज दुसऱ्या साईडला उभं केलं तरी चालेल. येस, कारण की थोडंसं कॅमेरामॅनच्या मध्ये येतात. ओके, थँक्यू अंपायर. लगातारचे 2 वाईट चेंडू हाताळले, 12 धावा आपण पाहतोय. बॅकफुटवरून येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाही आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत गेल्यात. फेकी थोडीशी खराब आहे, फेकी खराब आहे. बॅकअप करत असताना देखील क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. बघा, इतक्या हवेमध्ये फेकी करत असताना 3 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. बघा, जसं मंदार आपण उल्लेख केला होता ना की मोठे फटके नाही येतात ना, तर सिंगल डबल टाइम लाईन जर का पाहायला गेली 2-2-2 वाईट 3. काय सेन्सिबल क्रिकेट आहे, कॅल्क्युलेशन आपण पाहू शकता. सर क्रिकेटचा जो काय गाभा सांगतात बॅटिंग करताना, तो गाभा म्हणजे सर सिंगल डबल हा त्यांचा गाभा आहे. परफेक्ट उल्लेख केला. खोलवर टप्प्याचा चेंडू कम बॅक करून दाखवतोय. इथून कमबॅक करणं गरजेचं. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळून चालत, 15 धावा. षटक थोडंसं महाग ठरते. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या या षटकम या 4 चेंडूमध्ये. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील? 35चा पाठला करायचा आहे एकता बानकर या संघाला. का सतपाळ 35चा बचाव करेल? सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला. संपलाय फलंदाज अक्षय चके, विकेट डाऊन. सर हा अतिशय उत्कृष्ट असा झेल आहे. माझ्या मते हा झेल सर आपण अंडरम क्रिकेटमध्ये पाहतो, तो झेल हा फॉलो थ्रू मध्ये घेणं सर तितकं सोपं नाही आहे, आणि ते करून दाखवलं राज यांनी. जे गोलंदाजी करताना वाईड मध्ये गमावलं होतं ते आता त्यांनी फिल्डिंग मध्ये कमावलेलं आहे सर. इथून ब्रेक थ्रू मिळालाय. जमेची बाजू म्हणजे ब्रेक थ्रू मिळालाय, म्हणजे जे धावफलक डबल आणि सिंगलने पुढे जात होते ना, त्यावर ब्रेक लगावलाय. आता नवीन फलंदाज जाईल, त्याला सेट होण्यासाठी 1 ते 2 चेंडू घ्यावे लागतील. मग तिथून धावफलक आपण पाहायला गेलो 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सर 1 बॉल बाकी आहे. सर 1 चेंडू बाकी आहे. टाइमलाईन आपल्याला सांगतो 2 नो प्लस 2 2 वाईट त्याच्यानंतर 3 डॉट आणि विकेट. पंधरा धावा आपण पाहतो. नवीन फलंदाज जसं आपण उल्लेख केला होता की संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याला आपण पाहतो, विवेक नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच उलटा चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून निघून गेला मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर विवेक नाईक जसं आपण उल्लेख केला संघाचा ट्रम्प कार्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. विवेकला देखील माहिती आहे की पहिल्या 12 मध्ये तुम्हाला निदान 20 ला टच करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. 19 झाल्यात पहिल्या 12 चेंडूमध्ये. तर पहा ना, पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यानंतर सामना जो सतपाळा संघाच्या बाजूला झुकला होता तो दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा तो बानकर संघाच्या बाजूला आलेला आहे. 2 षटक अखेरीस 20 आणि 12 चेंडूमध्ये हवे आहेत आता सर 16. म्हणजे सर अजून सामना हा सर तुल्यबळ असा म्हणजे दोन्ही साईडला आहे. जर हे षटक चांगलं आलं, जसं तुम्ही उल्लेख केला हे षटक चांगलं आलं, जसं आपण सांगितलं होतं की समाजामध्ये काही अष्टपैलू खेळाडू आहेत,
जे वरच्या 5 ते 6 खेळाडूंमध्ये त्याचं नाव घेतलं जाते. आता हे चांगलं षटक हाताळण्यासाठी दिशांतला आणले. दिशांचा पहिला चेंडू पायाने फील्ड करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फेकी थोडीशी खराब, यष्टीरक्षक करतोय चूक, चुकीचं रूपांतर. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बरोबर काय पायाचा बुद्धीचा वापर प्रत्येकाला देवाने मेंदू सारखा दिलाय, पण बरोबर योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर करणं गरजेचं होतं. बुद्धीचा वापर केला, पायाने चेंडूला फील्ड केलं, पण अग्रेशन फेकी करत असताना का फेकी करायची होती? यष्टीरक्षकापासून दूर फेकी केली, वाचवलेली एक धाव गेली स्ट्राईक वरती. विवेक आवाज आलाय, अपील केली जाते. अपील केल्यानंतर पंचांचं बोट हवेमध्ये. विवेक नाईकला मैदान सोडावं लागते. विकेटचं पतन, गडीपात. काही जण बोलत होते फेकी केली बरं झालं. काही जण बोलत होते की फेकी केली बरं झालं, कारण की ती फेकी करत असताना स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर विकेट मिळाली. ही प्रत्येक गोष्ट आहे की क्रिकेटमध्ये होणारी कोणतीही घटना, कोणतीही गोष्ट घडू दे, तुमच्या संघासाठी चांगला कशा प्रकारे ठरू शकतो ना, हे जास्त महत्वाचं आहे. मंदार, आपण जसं उल्लेख केला की फेकी करायची गरज का होती, पण त्याच्यानंतर आता डगआउटमधून कोणीतरी बोललं की फेकी केली बरं झालं. विवेक स्ट्राईकवर आला, मोठा फटका खेळत असताना विवेकचा विकेट मिळाला. नक्कीच सर, विवेकचा विकेट मिळाला. त्याच्यानंतर सर त्याच्या आता जो आलाय त्याची जागा घेण्यासाठी पराग, हा सर 1 रन 2 रन काढण्यामध्ये अतिशय माहीर असा फलंदाज आहे. तो पहिल्यापासून सर स्ट्राईक रोटेट करणं काय असते ते त्याला पक्क माहिती आहे सर. तर हा सामना आता सर दोन्ही साईडला जाऊ शकतो. दोन्ही साईडला जाऊ शकतो. अजून येणारे 3 चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते. सामना दोन्ही साईडला जाऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन साठी चांगला खेळत असतो. पराग नाईक आलाय. इथून स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. येणारे 2 चेंडू महत्वाचे 2 चेंडू असणार आहेत. 8 मध्ये 13ची गरज. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये होतोय. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 23 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू असणार आहे. 6 मध्ये किती धावा ठेवल्या जातील? आता सध्या 7 मध्ये 12ची गरज. 7-12. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला. जसं आपण उल्लेख केला होता, 3रं षटक महत्वाचं षटक दिशाने खूप चांगलं हाताळलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23. मॅचचं इक्वेशन आहे 6 मध्ये 12ची गरज. सर माझ्या मते हा सामना जो आहे हा शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहेत पराग. जर एक मोठा फटका आला तर सामना हा सर बानकर संघाच्या बाजूला जाऊ शकतो. 2 ते 3 चेंडू सर चांगले डॉट हाताळले तर सामना हा सतपाळा संघाच्या बाजूला जाऊ शकतो सर. शक्यता दोन्ही बाजूने कुठेही सामना जाऊ शकते. 6 मध्ये 12ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती जर का 2-2 धावा आल्या तर शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे आला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण सरकडे अपील केली जाते. मंदार, कालच्या दिवसापासून 2 मॅचेस व्हायला असेल. 6-13, 6-11ची मॅच एक बिंदास सद्गुरू वटाराची एक मॅच होती. त्यामध्ये
6-12 6-13च्या मॅच मध्ये संघ क्षेत्ररक्षण संघ करत असताना तो संघ कदाचित 10 आणि 11 धावांनी सामना जिंकला. म्हणजे 5-12 इथून तुम्ही ते 12 धावांसाठी काय विचार केलाय? प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटकाचा विचार केलाय का आधी त्या मॅचच्या जवळ पोहोचणं गरजेचं आहे? विचार तुमचा मैदानाच्या आतमध्ये काय, कोणत्या माइंडसेटने तुम्ही घेतात हे जास्त गरजेचं आहे? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फेड केले जाते. फेकी थोडीशी खराब आहे, चिनारच्या हातामध्ये नाही आले. बॉल जर का हातामध्ये नाही आलाय, इथून चूक झाली. 1 धाव होती, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं. फेकी थोडीशी खराब, दुसरी धाव कंप्लीट. आणि जर का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला तर 3 धावा आल्यात. इथून प्रत्येक गोष्ट आहे, पहिल्या 2 मध्ये 3 धावा आल्यात. सर हा तोच गोलंदाज आहे ज्यांनी विकास 11 बोळीन संघाबरोबर 6 रन डिफेंड केलं होतं आणि स्ट्राईक याच्यावरती प्रथम व सारखे असे तगडे फलंदाज असताना त्यांनी सर 6 रन डिफेंड केलेले आहेत. हेच आयुष्यामध्ये तुम्ही क्रिकेटमध्ये खेळत असताना जीवनामध्ये केलेली चांगली कामगिरी तुम्हाला आठवून मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आल्यात. आता काही चूक नाही केली, आता बरोबर बॉलला प्रॉपर जज केलं. पुढे धावत येत असताना खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला. विकेटचं पतन, गडी बाद. सर 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत ते अमेय नाईक. एक मोठा फटका सर 3 चेंडू देणं गरजेचं आहे बानकर संघाच्या दृष्टीने. तर 1-2 चेंडू सर डॉट हाताळणं किंवा सिंगल मोठा फटका जर येऊन नाही दिला तर हा सामना सर सतपाळा संघाच्या बाजूला जाऊ शकतो. नक्की सर, खूप चांगला उल्लेख केलाय आपण. एखादा मोठा फटका मॅचचं चित्र थोडंसं बदलेल, पण 3-9 मध्ये मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणं गरजेचं असतं रे. बानकरला ती रणनीती की तुम्हाला पहिल्या 2 चेंडूमध्ये काय करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येत असताना एकही चूक नाही केली आतापर्यंत. खूप चांगला झेल टिपला. विकेटचं पतन, गडी बाद. नीरजने लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. ऑन हॅट्रिक वरती आहे नीरज. या स्पर्धेतील हॅट्रिक पहिली कंप्लीट होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. नीरज नाईक हॅट्रिक बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल कंप्लीट, वेगाने धावून कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील वेगाने धावून कंप्लीट केली. आता मॅच कोणत्या स्थितीमध्ये येऊन थांबले? 1 मध्ये 7ची गरज. 1-7 मध्ये जर का षटकार आला तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती आयोजित पुरुष व महिलांचे क्रिकेट सामने आपण पाहतोय. नीरज नाईक 1 मध्ये 7 का नवीन आलेला फलंदाज शेरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी, बानकर संघासाठी या चेंडूवरती षटकार लावून पुन्हा एकदा एक नवीन उमेद जागवेल. सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल का हा खूप मोठा प्रश्न आहे. षटकार येईल का नीरज नाईक आतापर्यंत भारी या मॅच मध्ये. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये जात असताना प्रयत्न खूप चांगले. जसा उल्लेख केला बानकर संघासाठी श्रेय मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हर मध्ये मॅच नेईल का, तर त्यांनी उत्तर दिलं की मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. काय फटका खेळलाय, कोणालाही वाटलं नव्हतं की श्रेयमध्ये तेवढी ताकद आहे, क्षमता आहे. जेव्हा जेव्हा संघ आपण पाहत असतो आपल्यावरती विश्वास दाखवत असतो, त्या विश्वासावरती उतरून खेळ करणं गरजेचं असतं. सुपर ओव्हर मध्ये मॅच गेले.
षटकारासाठी मांडपेचे माऊस भाऊ यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आले. जिथून तुमच्या विचारांची क्षमता संपते तिथून आमचे विचार चालू होतात हे दाखवून दिलं श्रेयाने. कोणालाही वाटलं नव्हतं की श्रेयाच्या बॅटमध्ये ताकद आहे या श्रेयामध्ये क्षमता आहे, पण त्यांनी अमितने दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाग्येश आणि विवेक नाईक दाखल झाल्यात. सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली. सुपर ओव्हर संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती. सुपर ओव्हर मध्ये फलंदाजी करण्यासाठी दोन फलंदाज विवेक नाईक आणि भागेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मारवरती दिशाद असा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी संघामध्ये खेळत असताना आपली महत्वाची भूमिका खूप चांगल्या प्रकारे षटकार येईल असं मंदार वाटलं होतं का? काय फटका खेळला. पहिल्या 2 धावा घेतल्या पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मॅच बनवली. 1-7 मध्ये मॅच नेत असताना बरोबर शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर केलं होतं. येस ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. सुपर ओव्हरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी दिशांत आलाय. विवेक नाईक आणि भागेश दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सुपर ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग मध्ये किती धावा केल्या जातील? पहिला बॉल. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आत येत असताना सर्व मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट. सर बोलतात ना क्रिकेट चेंडू गोल आहे कसाही वळू शकतो. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहा ना 7व्या नंबरवर आलेला माझ्या मते हा सर त्याचा पहिल्यांदाच उतरला होता तो बानकर संघातून बॅटिंग करताना आणि एक चेंडूत 7 धावा असताना 6 मारला त्यांनी सर. अतिशय चांगलीशी फलंदाजी केली. सर खूप चांगला उल्लेख आपण देखील केलाय की त्याच्यामध्ये ताकद त्याच्यामध्ये क्षमता स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळ तो करतोय. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू हाताळला.
नो, त्याच्यानंतर फ्री हिट, भीमवर चेंडू हाताळला होता. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिट वरती हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट ते सर्कल मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केले. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धावा. आजच्या दिवसातील पहिली मॅच, अजूनही रिझल्ट आपल्यापर्यंत नाही आलाय. सुपर ओव्हर मध्ये सामना गेलाय. भाग्यश्री ऑन साइडला फटका गेलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथून झेल नाही टिपला जातोय. कॅच इम्पॉर्टंट होती. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी पाहिले. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 3 सिंगल. सुपर ओव्हर मध्ये मॅच आहे. विवेक नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. गोलंदाजी मारवरती दिशांत मात्रे आतापर्यंत खूप चांगले 3 चेंडू हाताळले आहेत. एकता बानकर संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवलंय त्या षटकारांनी. इथून एक चांगला स्कोर उभं करणं पहिल्या इनिंग मध्ये गरजेचं आहे. पहिल्या 6 चेंडू मध्ये. सुपर ओव्हर मध्ये फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला खूप चांगल्या प्रकारे आत ढकललं. झेल टिपण्याचा प्रयत्न नाही केला. बॉलला अडवणं जास्त इम्पॉर्टंट होतं हे माहिती होतं. बरोबर विवेक नाईकने बुद्धीचा वापर केला होता. क्षेत्र निवडलं होतं. त्याला देखील माहिती आहे की व्ही मध्ये बॉल ट्रॅव्हल होण्याचे जास्त चान्सेस आहेत. लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. 4 मध्ये 4 धावा आहेत. ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव. साम लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. सामवेदी ब्राह्मण समाजामध्ये अंतर्गत खेळत असताना दिशांत मात्रेची चर्चा काय, ऍज अ ऑलराऊंडर मध्ये संघामध्ये माझं स्थान काय दाखवून देताना 5 मध्ये आतापर्यंत 5 धावा. शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू. विवेक नाईक ऑन स्ट्राईक. शेवटच्या चेंडूवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. धावची चरपात, विकेटचं पतन. सुपर ओव्हर मध्ये काय सुपर षटक हाताळलं. 5 धावा खर्च केल्या, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते गीत आपण ऐकत होतो. पोवाडा तो आपण ऐकत होता डीजेच्या माध्यमातून. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या बानकर संघ, आपणास विनंती आहे. सतपाळ आपले 2 सलामीवीर बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे आहेत. चिनार आणि दिशांत मात्रे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सामना पहा काय कोणत्या परिस्थितीमध्ये आलाय. सध्याची स्थिती आपण जर का पाहायला गेलो, 6 धाव्यांचं आव्हान सेट आहे. 6 धाव्यांचा पाठला करायचा मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा खर्च केल्या, मात्र खूप चांगलं षटक दिशांत मात्रेने गोलंदाजी करत असताना हाताळलं. दिशांत मात्रेने गोलंदाजी करत असताना खूप चांगलं षटक हाताळलं होतं. आता इथून बानकर साठी गोलंदाजी मारवरती गोलंदाज सज्ज होतोय. प्रत्येक गोलंदाजी मारवरती दाखल झालाय. 6 धावांचा पाठला करायचा आहे. इथून काय रणनीती असेल, कशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावांच्या बचावासाठी बानकर संघ
पहिल्या मॅचसाठी थोडासा उशीर झालाय. कोणालाही वाटलं नव्हतं की सामना सुपर ओव्हरमध्ये येईल. षटकारांनी सामना सुपर ओव्हरमध्ये आलाय. चला यानंतर चला पण या मॅचला सुरुवात करायची आहे. सहा मध्ये सहाची गरज. पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने बॅकफुटवरती येऊन कट केलं गेलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. दिशांत स्ट्राईक वरती होतोय. काय रणनीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळेल ना की ते पाहणं जास्त गरजेचं होतं. प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल का एखाद्या चेंडूवरती तो मोठा फटका खेळण्याचा ट्राय केला जाईल हे पाहणं जास्त गरजेचं आहे. दिशांत फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या दिशेने. चेंडू सरळ निघून गेलाय. वन बाउन्स सीमारेषा पार. दिशांत मात्रच्या बॅट मधून चौकार. आणि मॅचला पूर्णपणे इझी केलं दिशांनी. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. दिशांत मात्रे संवेदी समाज मध्ये का त्याच्या नावाची चर्चा आहे. असा एक अष्टपैलू खेळाडू. 5 ते 6 खेळाडूंमध्ये ज्याचे टॉपचे 5 ते 6 प्लेयर असतात असं मंदारने सांगितलं होतं. तिथे त्याची नाव. फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. हवेमध्ये असताना बॉलला प्रॉपर जज नाही करता आलं. झेल नाही कंप्लीट केला गेला. कॅच सुटली म्हणजेच मॅच सुटली. सिंगल कंप्लीट. विजेता संघ सतपाळ संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम बानकर. मॅच मध्ये आले होते सुपर ओव्हरच्या ह्याच्यात पण पुन्हा एकदा पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. यानंतर होणारी मॅच घास 11. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. दुर्गा माता घास आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. खूप सारं शुभेच्छा दिशांत मात्रे आणि संपूर्ण टीम. आपण दाखवलेला खेळ खूप चांगला होता. एक अष्टपैलू खेळाडू संघाच्या मध्ये का महत्वाची भूमिका असे दाखवून दिलं. घास 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. थोडीशी घाई करायची आहे. इथून वेळ थोडासा कमी आहे. पहिल्या मॅचसाठी खूप जास्त वेळ खर्च झालाय. त्या कारणास्तव आपणास विनंती केली जाते